कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये. स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय. आता मी या मेट्रोतल्या काही टेक्निकल बाबी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. कुठल्याही शहराचं जे डेव्हलपमेंट आहे त्या शहराच्या दळणवळणावर डिपेंड असतं. आपल्या बदलापूर शहराच्या दृष्टिकोनातून मुंबई बडोदा हायवे ज्याचं काम आता चालू आहे, म्हणजे मुंबईला जाण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी आहे तर त्याची रोड कनेक्टिव्हिटी ही आता मोठ्या प्रमाणात जोरात त्याचं काम चालू आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये तो रस्ता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. पण बदलापूरकर सगळ्यात जास्त डिपेंडंट आहेत ते रेल्वेवर. म्हणजे आज बदलापूरची लोकसंख्या 1991 साली 50,000 होती, आज 5,35,000 शहर झालं, 10 पट वाढली आहे. परंतु मुंबईला जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून या शहरातले जवळजवळ 90% लोक हे रेल्वेचा वापर करतात. आणि रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या लाईनच्या संदर्भामध्ये शेवटी लिमिटेशन्स होते की 2 लाईन आहेत आणि 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचं त्या ठिकाणी काम चालू आहे. परंतु रेल्वेच्या कामाची गती खूप स्लो होती. त्याच्यामुळे मुंबईमध्ये जेव्हा मेट्रोचे प्रकल्प चालू झाले, म्हणजे मेट्रो 1चा प्रकल्प चालू झाला, तेव्हापासून मुंबई MMR रिजनमध्ये या सगळ्या मेट्रोचं जाळं कसं असावं या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जेव्हा विचार झाला, त्यावेळेला आमदार किसन कथोर हे तेव्हापासून बदलापूर हे मध्य रेल्वेच्या एखाद्या पार्टशी आणि त्याच्यानंतर तोच पार्ट पुढे वेस्टर्न रेल्वेशी जोडला जावा अशी मागणी गेली 15 वर्षापासून सातत्याने आपले आमदार किसन कथोर त्या ठिकाणी करत होते. आणि त्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा मेट्रोचं प्लॅनिंग होत होतं तेव्हा मेट्रो 1, मेट्रो 2, मेट्रो 3, मेट्रो 12 पर्यंत अगदी कल्याण तळोजाचं प्लॅनिंग झालं. त्यावेळेला मेट्रो 14 ही प्लॅनिंगमध्ये त्या ठिकाणी होती. आणि घोरपडे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की 2014 ते 2019 हा काळ जो होता हा खऱ्या अर्थानं या मुंबईमध्ये मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणामध्ये होण्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रचंड प्रगती त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की आरे मधलं कारशेड असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू होतं. पण मधल्या 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी हा मोठा खंड पडल्यामुळे आज मुंबईकर थोड्या उशिराने त्या ठिकाणी या मेट्रोला सगळ्या ठिकाणच्या मेट्रोचे उद्घाटन त्या ठिकाणी होत आहेत. परंतु मेट्रो 14 हे बदलापूरकरांचं स्वप्न हे खऱ्या अर्थानं पूर्णत्वास येण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून कथोरे साहेबांनी प्रचंड पाठपुरावा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर घोरपडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी या मेट्रोच्या बाबतीमध्ये घोषणा त्या ठिकाणी केली होती. आणि त्यानंतर सरकारी पातळीवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली होऊन त्याच्या बाबतीमध्ये एखादा मेट्रो प्रकल्प जर करायचा असेल त्याच्यासाठी खूप मोठ्या तांत्रिक बाबी असतात. त्याच्यामध्ये पर्यावरणीय म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट असेल, फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्ट असेल, या सगळ्यांचा रिपोर्ट त्या ठिकाणी घ्यावा लागतो की त्या ठिकाणी किती कम्युटर्स जातील, किती प्रवासी जातील. कारण एवढी मोठी रेल्वे मेट्रो घोरपडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की देशातली सगळ्यात लॉंगेस्ट ही मेट्रो आहे. आणि जेव्हा एवढी एखादी लॉंगेस्ट मेट्रो करायची असेल त्यावेळेला त्याच्यासाठी लागणारं जे बजेट असतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे त्याची फायनान्शियल फिजिबिलिटी, त्याची एन्व्हायरमेंटल फिजिबिलिटी या सगळ्या गोष्टींचा विचार करून गेल्या 3-4 महिन्यामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा आमदार कथोरे साहेबांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे त्या ठिकाणी घेतला. आणि MMRDA त्यांच्या स्वप्नातली सगळ्यात मोठी रेल्वे, तुम्ही गेल्या 2-3 दिवसामध्ये पाहत असाल की या रेल्वेच्या बाबतीमध्ये सगळ्या ऍक्शन्स फार फास्ट ट्रॅकवर झालेल्या आहेत. साधारणपणे 5-6 दिवसांपूर्वी याच्या बाबतीत मधले एन्व्हायरमेंटल रिपोर्ट आले, याच्या बाबतीमध्ये फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्ट आले. आणि त्याच्यानंतर मिलान मेट्रो रेल कॉर्पोरेशन जी स्पेन स्थित कंपनी आहे, या कंपनीने याचा जो DPR तयार केला होता त्या DPRला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. आणि त्या कंपनीने हा प्रकल्प मुंबईमधले सगळे आतापर्यंत जे मेट्रो 13 प्रकल्प आहेत त्यातला पहिला मेट्रो 1 सोडला तर बाकीचे 12चे 12 प्रकल्प हे MMRDA स्वतः करते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खासगी भागीदारी नाहीये. मेट्रो 1 मध्ये खासगी भागीदारी रिलायन्सची होती, ती सुद्धा आता MMRDA स्वतःकडे घेतलेली आहे. म्हणजे मेट्रो 13च्या 13 मेट्रो ह्या पूर्णपणे स्वतः सरकार त्या ठिकाणी एक्झिक्यूट करते आणि सरकार चालवतंय. पण एवढा मोठा प्रकल्प हा, कारण कुठल्याही मेट्रोमध्ये जर प्रॉफिट असेल तरच खासगी संस्था त्या ठिकाणी पुढे येऊ शकतात. पण या मेट्रो 14चा ज्यावेळेला आखणी केली गेली त्यावेळेला बदलापूर आणि परिसरातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी त्यात जाऊ शकतील. आणि या मेट्रोला जी कॅपिटल कॉस्ट लागेल त्या कॅपिटल कॉस्टमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर सुद्धा ही मेट्रो होऊ शकते असा अहवाल या मिलान मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने त्या ठिकाणी सरकारला दिलेला आहे. त्या अनुषंगानं 2 दिवसापूर्वी याच्या निविदा निघालेल्या आहेत. घोरपडे साहेबांनी तांत्रिक बाजू सांगितलं की त्याची लेंथ किती आहे, त्यातला एलिव्हेटेड पार्ट किती आहे, त्यातला अंडरग्राऊंड पार्ट किती आहे, रोडवरचा पार्ट किती आहे.
आणि बदलापूर शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारशेड. बदलापूर नगरपालिकेने आम्ही नगरसेवक असताना ऑलरेडी एक ठराव केलेला होता की आपल्या कात्रपचं जे स्टेडियमचं रिझर्वेशन आहे त्यातली आपण जवळजवळ 21 हेक्टर जागा ऑलरेडी आपण MMRDA कन्सेंट त्याचा दिलेला होता. त्यामुळे बदलापूरला कारशेड होणार, जसं कांजूर पार्कला कारशेड होतंय मुंबई परिसरातलं आणि तो जंक्शन पॉईंट होतो. कुठलंही कारशेड झालं की तो जंक्शन पॉईंट होतो. तसं बदलापूरला जर कारशेड झालं तर उद्या बदलापूरवरनं सुद्धा इतर मेट्रो म्हणजे उद्या कर्जतपर्यंत जायचं असेल, पनवेलपर्यंत जायचं असेल, इकडे विरारपर्यंत जायचं असेल तर कारशेड झाल्याच्या नंतर तो जंक्शन पॉईंट होतो. ही बदलापूरकरांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. याच्यामध्ये ही रेल्वे PPP बेसिसवर असल्यामुळे आता पुण्यामध्ये सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर ही एक रेल्वे टाटा कंपनी आणि त्या ठिकाणचं महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशन, मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त बंधाने PPP बेसिसवर चालू आहे. त्याचं काम प्रचंड वेगाने चालू आहे. याच्यामुळे या PPP बेसिसवरचं आता टेंडर प्रोसेस झाली, त्याला साधारणपणे जुलै महिन्याची मुदत आहे. त्याच्यानंतर तातडीने त्याच्या बाबतीमध्ये वर्क ऑर्डर देईल आणि स्वतः मिलान मेट्रो रेल कॉर्पोरेशनने याच्यामध्ये स्वारस्य दाखवलंय की ही रेल्वे फिजिबिलिटी, फायनान्शियल फिजिबिलिटीमध्ये प्रॉफिटमध्ये असल्यामुळे आम्ही ही रेल्वे करायला तयार आहे. त्याच्यामुळे आपण युरोपमध्ये फिरताना ज्या प्रकारच्या, स्पेन युरोपमध्ये आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फिरताना ज्या प्रकारच्या रेल्वेचं टेक्निकॅलिटी अपेक्षित आहे तशी या ठिकाणी या रेल्वेची मेट्रोची टेक्निकॅलिटी होईल. मिलान स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन घोरपडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचा विषय जास्त नसल्यामुळे हे काम तातडीने चालू होईल. आमच्या माहितीप्रमाणे साधारणपणे 13-13,500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. म्हणजे मुंबई परिसरातल्या सगळ्या मेट्रोच्या कॉस्टमध्ये सगळ्यात मोठी कॉस्ट असणारा हा प्रकल्प आहे आणि सगळ्यात वेगाने होणारा प्रकल्प आहे. आणि ज्यावेळेला एखादा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये केला जातो त्यावेळेला ती कंपनी तो प्रकल्प हा त्यांना दिलेल्या वेळेमध्ये कसा होईल या अनुषंगाने त्यांची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होत असते. त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये हा प्रकल्प 100% मार्गी लागेल. बदलापूरकरांसाठी ही फार मोठी म्हणजे बदलापूरच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये खूप मोठं काम करणारी ही योजना आहे. निश्चितपणे या योजनेचं काम लवकरात लवकर मार्गी लागेल. देवेंद्र फडणवीस यांना खरं तर आता ज्याप्रमाणे श्रीधरन यांना मेट्रोमॅन म्हटलं जातं त्या टेक्निकल इंजिनियर म्हणून, तसं पॉलिटिकल मेट्रोमॅन म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख होईल आणि त्याच्यासाठी आपल्या खतोरे साहेबांचं योगदान खूप मोठं आहे. बदलापूरकरांना आता खऱ्या अर्थानं ट्रान्सपोर्ट सिस्टीममधनं जो रेल्वेचा जो त्रास आहे त्या त्रासातनं मोकळी होण्यासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये बदलापूरची लोकसंख्या जी वाढेल त्या अनुषंगाने त्या संपूर्ण लोकसंख्येला मुंबईला नेण्यासाठी सक्षम असणारी ही मेट्रो रेल आहे. आणि या मेट्रो रेलच्या बाबतीमध्ये बदलापूरकरांसाठी ही पर्वणी आहे. आणि MMRDA यांनी हा प्रेस्टिजियस प्रकल्प म्हणजे MMRDA रिजनमधला सगळ्यात प्रेस्टिजियस प्रकल्प म्हणून त्यांनी या प्रकल्पाला घोषित केलेला आहे. त्याची लवकरात लवकर निविदा निघेल, लवकरात लवकर काम चालू होईल. त्याच्यामुळे तुम्ही पत्रकारांनी पण या बाबतीमध्ये गेले अनेक दिवस पाठपुरावा केलेला आहे आणि बदलापूरकरांच्या दृष्टिकोनातून या महायुती सरकारने दिलेली ही एक भेट आहे.